नमस्कार, मी वैभव. निरा टीव्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ निर्माण झालेली आहे. तर ही धार्मिक तेढ हिंदू आणि मुस्लिमांमध्ये का निर्माण झाली? नेमकं असं काय घडलं की लोक रस्त्यावर आले? कुणाच्या वक्तव्यामुळे हे घडलं? आज आपण जाणून घेऊया. काय आहे सरला बेटाचा इतिहास? कोण आहेत महंत रामगिरी महाराज? चला तर मग जाणून घेऊया दे दणकाच्या माध्यमातून. 177 वर्षांची अखंड परंपरा असलेला हरिनाम सप्ताह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सुरू होता. या हरिनाम सप्ताहात लाखो भाविक सहभागी होत असतात. या ठिकाणी कीर्तन करत असताना महंत रामगिरी महाराजांनी अत्यंत आक्षेपार्ह असं वक्तव्य केलं, असं मुस्लिम समुदायाचं म्हणणं आहे. तर ते काय म्हणाले रामगिरी महाराज ते आपण पाहूया. मध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे, मोहम्मद पैगंबर, या मोहम्मद पैगंबराचं जीवनचरित्र जर तुम्ही पाहिलं, या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्या बाबतीत न बोललेलंच बरं, अशा प्रकारचं अत्यंत खळबळजनक वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी केलं. ते म्हणाले की मागील काही वर्षात भारतातील 1 कोटी मुस्लिमांनी धर्माचा त्याग केला आहे. ज्यांनी धर्मगुरू म्हणून 20-20 वर्ष काम केलं, त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना या धर्मामध्ये अन्याय अत्याचाराशिवाय काहीच आढळलं नाही. त्यामुळे त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे आणि याच कारणामुळं समस्त मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरलाय आणि महाराष्ट्रात अत्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस कमिशनर यांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. अशा प्रकारच्या भामटे लोकांना महंत म्हणणे, गुरु म्हणणे, पुजारी म्हणणे हे मला वाटत नाही हे की कोणीतरी एक शिक्षित आणि एक ज्याला समाज आहे ते हिंदू समाजाचा माणूसही म्हणेल की हे जे भामट्यांनी जे बोललेले आहे ते बरोबर नाही आहे. तर एक चांगला माणूस म्हणून कशा जगायचं आहे याच्यासाठी लोक तुम्हाला ऐकायला येतात. दुसऱ्या धर्मामध्ये काय खोट आहे, तुमच्या धर्मामध्ये काय चांगलं आहे हे सांगा आणि माणूस म्हणून कशा जगायचे आहे हे सांगण्यासाठी प्रवचन असतात. पण समजून घ्या की हे षड्यंत्र आहे, एक राजनैतिक षड्यंत्र आहे. त्या प्रकारे ते जे बोलत होतं असं वाटत होतं की त्याला फक्त हे रीडिंग करण्यासाठी दिलं होतं, एक स्टेटमेंट तयार करण्यात आलं होतं की बाबा तू बोल, आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करायचं आहे. काय आहे सरला बेटाचा इतिहास जाणून घेऊ. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या तालुक्यातील बॉर्डरवर असलेलं कापूस वाडगावचे भूमिपुत्र सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गोदावरी नदीकाठी सरला बेटाचा विकास केला. श्रद्धेय गंगागिरी महाराज यांना शिर्डीचे साईबाबा गुरुस्थानी मानत होते. गंगागिरी महाराजांनी लोकसहभागातून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली. व्यसनमुक्त समाज, अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. सोबतच या सप्ताहासाठी विविध गावातून भाकरी जमा करून त्या एकत्रित केल्या जातात आणि आमटी आणि भाकरी ही पंगत सप्ताहामधील अन्नदानाचा प्रमुख आहार असतो. सुमारे 200 वर्षपूर्तीच्या दिशेनं या सप्ताहाची वाटचाल सुरू आहे. स्वर्गीय नारायणगिरी महाराज यांनी सरला बेटाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी सरला बेटामध्ये भव्य अशा प्रकारच्या समाधीस्थळाची उभारणी केली. गंगागिरी महाराजांसह इतर महंतांची ही समाधी मंदिरं या बेटावर आहेत. मराठवाडा आणि नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा या सप्ताहाच्या कार्याची दखल घेण्यात आलेली आहे असे म्हणतात. सन 1902 मध्ये गंगागिरी महाराज समाधीस्थ झाल्यानंतर त्यांचे मुख्य शिष्य सद्गुरू दत्तगिरी महाराज यांनी हे कार्य अव्याहतपणे चालू ठेवले. त्यांच्यानंतर सद्गुरू श्रीनाथगिरी महाराज, सद्गुरू सोमेश्वर महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज यांनी ही परंपरा चालवली. दिनांक 19 मार्च 2009 पासून हे परंपरागत असलेलं समाजोद्धाराचं सेवा कार्य महंत रामगिरी महाराज करीत आहेत.
आता जाणून घेऊ हे महंत रामगिरी महाराज कोण आहेत. महंत रामगिरी महाराज यांचं संपूर्ण नाव सुरेश रामकृष्ण राणे असं आहे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव खुर्द तालुका भुसावळ या ठिकाणी दिनांक 12 डिसेंबर 1972 झालेला आहे. त्यांचं शिक्षण महात्मा गांधी विद्यालय वरणगाव या ठिकाणी झालेले. असं म्हणतात की शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये नोकरी सुद्धा केली. कॉलेजमध्ये असताना त्यांना अध्यात्माची ओढही लागली. पुढे चालून त्यांनी ऋषिकेशमध्ये राहून हिंदू धर्माची साधना केली. नारायणगिरी महाराजांच्या सरला बेट या ठिकाणी त्यांनी अध्यात्माचं शिक्षण घेतलं. पुढे चालून त्यांनी संन्यस्थाची दीक्षा घेतली व गिरी परंपरेनुसार रामगिरी हे नाव धारण केलं. सरला बेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज ट्रस्टचे प्रमुख होण्याच्या आधी ते बाजाठाण येथील मठाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. अशा या महंत रामगिरी महाराज यांच्या बोलण्यानं देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडलेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पिंपळणे या ठिकाणी सुरू असलेल्या सप्ताहाला भेट दिली आणि राज्यात साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. त्यांच्या या भूमिकेत राजकीय वास येत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणावरून लक्ष हटवण्याचं हे कारस्थान आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. देशातील अनेक ठिकाणच्या महंतांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी महंत रामगिरी यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे. या प्रकरणातून पुढे काय होणार जरी आज आपल्याला हे सांगता येत नसलं तरी दोन समुदायामध्ये राजकीय ध्रुवीकरण होणार हे मात्र नक्की. नवनवीन माहिती मिळवण्यासाठी दे दणकाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.